जय श्री कृष्ण. मित्रांनो, जेव्हा कोणी मरते तेव्हा त्यांच्या घराबाहेर गर्दी जमते, नातेवाईक जमतात, रडगाणे आणि शोक होतो आणि नंतर अंतिम यात्रा होते. राम नाम सत्य आहे च्या जय घोषणाने स्मशानभूमी दुमदुमून जाते आणि कालपर्यंत मखमली गाद्यांवर झोपू शकणारे शरीर लाकडाच्या ढिगाऱ्यावर ठेवले जाते आणि शरीर जळू लागते. तेव्हा हळूहळू सर्व नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील सदस्य निघून जाऊ लागतात. ते मागे वळूनही पाहत नाहीत. त्यांना वाटते की सर्व काही संपले आहे, पण खरोखर सर्व काही संपले आहे का? गरुड पुराणाच्या प्रेता विभागात तपशीलवार वर्णन केलेले भयानक आणि स्तब्ध करणारे सत्य येथून सुरुवात होते. जेव्हा स्मशानभूमीतील शेवटचा माणूस निघून जातो, चितेच्या ज्वाळा शांत होतात आणि फक्त गरम राख आणि शांतता उरते, तेव्हा एक आकृती उभी राहते. ती मानव नाही, ती मृत व्यक्तीची आत्मा आहे, जी त्याच्याच राखेत गाडली जाते. तो एका व्यक्तीचा आत्मा आहे जो स्वतःच्या राखेजवळ उभा राहून हे दृश्य पाहत आहे. कल्पना करा, काही तासांपूर्वी त्या शरीरात असलेला आत्मा जो त्याला स्वतःचा मानत होता, तो आता त्या शरीराला राखेच्या ढिगाऱ्यात रूपांतरित होताना पाहत आहे. त्याला विश्वास बसत नाही की ज्या शरीराची त्याने आयुष्यभर काळजी घेतली, खायला दिले आणि त्याचे रक्षण केले, आरशात पाहताना ज्या चेहऱ्याचा त्याला अभिमान होता, तो आता मुठभर राखेत बदलला आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की अंत्यसंस्कारानंतरचा तास आत्म्यासाठी सर्वात वेदनादायक, भयावह आणि जबरदस्त असतो. हा तो काळ असतो जेव्हा आत्म्याला पहिल्यांदा जाणवते की तो आता या भौतिक जगाचा भाग नाही. आज आपण या गूढ रहस्याचा शोध घेऊ. हा व्हिडिओ कमकुत मनाच्या लोकांसाठी नाही, कारण तो मृत्यूनंतर काय होते याचे उघड सत्य प्रकट करतो, जे ऐकण्यासाठी धैर्य लागते. प्रथम शरीर जळत असतानाची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. शास्त्रानुसार शरीर पूर्णपणे जळून जाईपर्यंत आत्मा संलग्न राहतो. तो विचार करतो, कदाचित मी या शरीरात परत येऊ शकेन, कदाचित मी पुन्हा जिवंत होऊ शकेन. तो वारंवार जळत्या शरीराजवळ जातो, तो त्याच्या भोवती फिरतो, पण अग्नीची उष्णता आणि मृत्यूच्या दूतांचा अदृश्य फास त्याला त्याच्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतो. त्याला त्याची त्वचा जळताना, त्याची हाडे फुटताना दिसते. हे दृश्य त्याच्यासाठी जणू काही महाप्रलयासारखे आहे. आणि मग तो वेदनादायक क्षण येतो ज्याला कवटीची क्रिया म्हणतात. जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मुलगा जळत्या मृतदेहाच्या डोक्यावर बांबूच्या काठीने प्रहार करतो आणि त्याचे डोके फोडतो. हे दृश्य कितीही भयानक असले तरी आत्मा अजूनही जिवंत आहे. हे दृश्य पाहायला जितके भयानक आहे तितकेच ते आत्म्याला अधिक वेदनादायक आहे. गरुड पुराणात म्हटले आहे की कवटीला तडे गेल्यावर एक मोठा स्फोट होतो, जो फक्त आत्म्यालाच ऐकू येतो. हा तो क्षण आहे जेव्हा आत्मा शरीर सोडतो. त्याला कळते की आता मागे वळणे नाही, हे दार कायमचे बंद झाले आहे. पण खरी कहाणी यानंतर सुरू होते, जेव्हा अंत्यसंस्कार विधी पूर्ण झाल्यानंतर आणि मृतदेह राख झाल्यानंतर परंपरेनुसार कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक निघून जाऊ लागतात. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की स्मशानभूमीतून परतताना मागे वळून पाहू नये. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे का म्हटले जाते? त्यामागे एक खूप गंभीर आणि भयानक कारण आहे. जेव्हा कुटुंबातील सदस्य निघून जाऊ लागतात तेव्हा आत्मा घाबरतो. त्याला वाटते की लोक मला या निर्जन जागेतून बाहेर काढतील. त्याला आश्चर्य वाटते की हे लोक कुठे जात आहेत, मला या निर्जन आणि भयानक ठिकाणी एकटे सोडून. तो ओरडतो, थांबा, मला तुमच्यासोबत घेऊन जा, मी इथे एकटा राहू शकत नाही, मला भीती वाटते. पण त्याचा आवाज कोणीही ऐकू शकत नाही, कारण आता ते हवेत प्रतिध्वनित होणारा आवाज नाही तर एक कंप आहे. आत्मा धावतो. तो आपल्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्या पत्नीला किंवा पतीला हाक मारतो, त्यांचे कपडे धरण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा हात त्यांच्या शरीरातून जातो. ती कोणालाही स्पर्श करू शकत नाही, ती कोणालाही थांबवू शकत नाही. आणि जेव्हा तो पाहतो की त्याचे स्वतःचे लोक, ज्यांच्यासाठी त्याने आयुष्यभर पाप केले, खोटे बोलले, फसवले आणि पैसे कमावण्यासाठी दिवस रात्र काम केले, ते त्याला एका अज्ञात ठिकाणी राखेच्या ढिगाऱ्याजवळ एकटे सोडत आहेत. त्याला समजते की या जगात कोणतेही नाते शेवटपर्यंत टिकत नाही.
सर्वांनी मला सोडून दिले आणि माझ्याकडे पाठ फिरवली. आता प्रश्न असा उद्भवतो, आत्मा स्मशानात तासभर का राहतो? तो लगेच त्यांच्या मागे का येत नाही? गरुड पुराणानुसार स्मशानभूमीला राक्षसांचे निवासस्थान मानले जाते. तथापि ते असमाधानी आत्मे, भूत आणि पिशांचे देखील गड आहे. जेव्हा अलीकडील मृत्यू होतो तेव्हा आत्म्याला एक संरक्षक कवच मिळते आणि काही काळासाठी स्मशानभूमीच्या नकारात्मक शक्तींपासून त्यांचे रक्षण करते. पण जसजसा वेळ जातो तसतसे हे ढाल कमकुवत होते. त्या तासात आत्म्याला स्मशानभूमीत इतर भटकणारे आत्मे दिसू लागतात. त्याला विचित्र दृश्ये दिसतात, विचित्र भयानक आवाज ऐकू येतात. त्याला दिसते की तिथे असे अनेक आत्मे आहेत जे शेकडो वर्षांपासून मोक्षाची आस धरत आहेत, भूक आणि तहानेने त्रस्त आहेत, ज्यांचे शरीर विकृत झाले आहे. काही आत्मे हवेत तरंगत असतात तर काही जमिनीवर रेंगाळतात. जेव्हा त्यांना एखादा नवीन आत्मा दिसतो तेव्हा ते त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. ते दृश्य पाहून स्तब्ध झालेला तो नवीन आत्मा भीतीने थरथर कापू लागला. तो लपण्यासाठी जागा शोधत होता, पण स्मशानभूमीच्या मोकळ्या मैदानात लपण्यासाठी कुठेही जागा नव्हती. त्याला त्याच्या चुकांचा आणि पापांचा पश्चाताप होऊ लागतो. तो विचार करतो, जर मी आयुष्यात काही चांगले कृत्य केली असती तर, जर मी देवाचे नाव घेतले असते तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. गरुड पुराणात म्हटले आहे की त्या एका तासात यम आत्मा लगेच घेत नाही. मृत्यूच्या दूतांनी आत्म्याला एका तासाच्या आत ताबडतोब पकडले जात नाही. त्यांना अशा प्रकारे सोडले जाते की ते स्वतःच्या डोळ्यांनी शरीराचे आणि ज्या जगावर ते इतके अभिमानी होते त्याचे खरे मूल्य पाहू शकेल. हा खोल अलिप्ततेचा क्षण आहे. स्मशानभूमी म्हणजे अलिप्ततेचा क्षण. आत्म्याने काय गमावले आहे आणि काय मिळवले आहे हे समजून घेण्यासाठी त्याला तिथे थांबावे लागते. त्यावेळी आत्म्याला एक विचित्र अनुभव येतो. तो वेळेची जाणीव गमावून बसतो, जे आपल्यासाठी हा एक अतिशय विचित्र अनुभव आहे. त्याला वेळेचे भानच राहत नाही. आपल्याला जे एका तासासारखे वाटते ते त्या आत्म्याला दिवसासारखे वाटते. त्या एकांतात, त्या शांततेत त्याला त्याच्या जीवनाचा रील दिसू लागतो. गरुड पुराण हे स्पष्ट करते. तो त्याला जीवन समीक्षा म्हणतो. बालपणापासून तारुण्यापर्यंत आणि तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंत त्याने जे काही केले, बंद खोलीत असो किंवा सार्वजनिक ठिकाणी, सर्व काही त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागते. त्याने काय केले, त्याने ज्यांना दुखवले, ज्यांना त्याने बळकावले आणि ज्यांना त्याने विश्वासघात केला त्या सर्वांना तो आठवतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो त्याच्या कृतींचा इतरांवर होणारा परिणाम देखील पाहतो. जर त्याने एखाद्या गरीब माणसाचे पैसा चोरला तर त्याला गरीब माणसाची मुले भुकेने रडताना दिसतात. जर एखाद्या प्राण्यावर दगड फेकला गेला तर त्याला त्या प्राण्याचे दुःख जाणवते. हा मानसिक त्रास शारीरिक वेदनांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो. आत्मा ओरडतो आणि रडतो, पण त्याचे अश्रू पुसण्यासाठी कोणी नसते. फक्त वाऱ्याचा आवाज आणि दूरवर कुत्र्याचा रडण्याचा आवाज येतो. हा तो क्षण असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचे खरे स्वरूप कळते. त्याला जाणवते की ज्या पदाचा, प्रतिष्ठेचा आणि संपत्तीचा त्याला इतका अभिमान होता ते सर्व स्मशानभूमीच्या दाराशी मागे राहिले आहे. फक्त तो आणि त्याचे कर्म आत आले आहेत. त्या स्मशानभूमीवरील उभे राहून आत्मा पाहतो की त्याच्या शरीराची राख आता थंड होत आहे. तो राखेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आठवते की तो याच शरीरावर महागडे कपडे घालायचा, ती त्यावर सुगंध लावायचा, पण आज ही राख हवेत तरंगत आहे. पूर्वी त्याला सुगंध येत होता, पण आज ही राख वाऱ्यावर तरंगत आहे आणि ती उचलण्यासाठी कोणीही नाही. ही शून्यता त्याला हादरवून टाकते. पण कथा तिथेच संपत नाही. एक तास उलटतो. जेव्हा कुटुंबातील सदस्य घरापासून खूप दूर असतात तेव्हा आत्म्याची इच्छा पुन्हा जागृत होते. तो घाबरतो आणि त्याच्या कुटुंबाच्या मागे धावतो. त्याला त्याचे मुलगा आणि भाऊ जवळून चालताना दिसतात, बोलत असतात. तो त्याचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी त्याला हे ऐकून धक्का बसतो की त्याच्या निधनाबद्दल शोक करण्याऐवजी ते त्याच्या बँक खात्याबद्दल आणि मालमत्तेबद्दल बोलत असतात.
ते आता दुकान कोण सांभाळेल यावर चर्चा करत आहेत. घर कसे वाटले जाईल हे ऐकून आत्म्याला जणू कोणीतरी भोसकले आहे असे वाटते. तो ओरडतो, अरे मूर्ख, मी अजून निघालोही नाही आणि तुम्ही गोष्टी वाटायला सुरुवात केली आहेस. पण त्याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच असं म्हणतात की घरात प्रवेश करण्यापूर्वी लोखंडाला स्पर्श करावा, आगीला स्पर्श करावा किंवा नियमांचे पान चावावे, कारण तुम्ही या औषधी वनस्पतीचे एक पान चावावे. जर तुमच्या घरात आसक्तीमुळे आत्मा आला असेल तर तो तुमच्या घरात येऊ नये म्हणून हे केले जाते. कारण जर आत्मा मृत्यूनंतर लगेच घरात प्रवेश करतो आणि जर त्याला मोक्ष मिळाला नाही तर ती घरात भूत म्हणून राहू लागते. गरुड पुराणात म्हटले आहे की आत्म्याला तहान लागते. अंत्यसंस्काराच्या उष्णतेने जळणारे त्याचे सूक्ष्म शरीर तीव्र तहान पाण्याची याचना करते. तो त्याच्या घरात मातीच्या भांड्याजवळ पोचतो. तो त्याच्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जातो, पण तो ते पिऊ शकत नाही. गरुड पुराणात सुईच्या टोकासारखी वर्णन केलेली त्याची मान इतकी पातळ होते की ती पाण्याचा एक थेंबही गिळू शकत नाही. आयुष्यभर त्याने जपलेल्या आसक्तीबद्दल ही शिक्षा आहे. त्याला भूक लागते. तो त्याच्या घराच्या स्वयंपाकघरात जातो जिथे त्याचे आवडते अन्न शिजवले जाते, पण तो ते खाऊ शकत नाही. त्याला फक्त त्याचा वास येतो. ही असह्यता त्याला तोडून टाकते. त्या तासानंतर जेव्हा आत्मा त्याच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला तिथले दृश्य दिसते. ते लोक त्याच्या फोटोला हार घालताना दिसतात. काही जण त्याच्या जाण्यावर शोक करतात, काही जणू त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत, तर काही जण त्याच्या संपत्तीबद्दल, त्याच्या पैशाबद्दल आणि त्या कशा वाटायच्या याबद्दल चर्चा करत असतात. हे आत्म्याला खूप दुखावते. त्याला जाणीव होते की त्याच्या जाण्यानंतरही जग जसे होते तसेच चालत आहे. फक्त कोणीतरी गेले म्हणून काहीही थांबत नाही. ज्या पैशासाठी तो त्याच्या भावाशी भांडला, ज्या दागिन्यांसाठी त्याने इतरांना दुखवले, ते सर्व इथेच आहे आणि तो रिकाम्या हाताने नग्न आणि असह्य उभा आहे. त्याला स्वतःच्या घरात अनोळखी वाटते. त्याला स्वतःच्या खुर्चीवर बसायचे आहे, पण तो बसू शकत नाही. त्याला त्याच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे, पण तो करू शकत नाही. तो त्याची पत्नी रडताना पाहतो आणि तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते जाणवत नाही. ही अक्षमता त्याला रागवते. तो पुन्हा पुन्हा भिंतीवर आपटतो. तो आरशात स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. गरुड पुराणात असेही म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्म्याची स्मृती, ज्याला आपण स्मृती म्हणतो, ती खूप तीक्ष्ण होते. ही बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात ठेवू लागते. तो कधी कोणाशी, कधी कोणत्या गरीब माणसाशी खोटे बोलला, तो प्रत्येक क्षण आठवू लागतो. कोणावर अत्याचार झाले, त्याने कोणत्या प्राण्याला कधी मारले, त्याने सगळं चित्रपटासारखं पाहिलं. तो हार मानू लागतो. त्या क्षणी त्याला वाटणारा पश्चाताप त्याची आग अंत्यसंस्काराच्या चितेसारखी आहे. तो जोरात ओरडतो, मला आणखी एक संधी द्या, मला परत पाठवा, मी ते दुरुस्त करेन. मी प्रार्थना करेन, पण वेळेची चाक मागे वळत नाही. आत्म्याला मृत्यूदूतांचे खरे रूप दिसू लागते. पूर्वी केवळ सावल्यासारखे वाटणारे हे मृत्यूदूत आता स्पष्ट होतात. त्यांचे स्वरूप पापी आत्म्यासाठी भयानक आहे. त्यांचे डोळे लाल अंगारासारखे आहेत आणि त्यांचे केस विस्कटलेले असतात. त्यांचे दात उघडे आहेत आणि त्यांनी काळा फास धरला आहे. ते आपापसात चर्चा करतात की या पापीला कोणत्या नरकात घेऊन जायचं आहे. त्यांचे शब्द ऐकून आत्मा थरथर कापतो. पण एक सद्गुणी आत्मा, जो सद्गुणी जीवन जगला आहे, ज्यांनी धर्माचे पूर्णपणे पालन केले आहे, त्यांना ते यमदूत सौम्य आणि शांत वाटतात. ते त्यांच्याशी आदराने बोलतात आणि त्याला सांत्वन देतात. हे सर्व आपल्या कृतीचे प्रतिबिंब आहे. आपण जसे करतो तसेच आपल्याला शेवटी दिसते. मित्रांनो, हा एक तास जो आत्मा स्मशानात आणि नंतर त्याच्या घराच्या दाराशी घालवतो, तो त्याला जीवनाचा खरा उद्देश काय होता हे समजावून सांगण्यासाठी पुरेसा आहे. आपण आपले संपूर्ण आयुष्य धावपळ करण्यात घालवतो. पैसे कमवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी, महानता प्राप्त करण्यासाठी, घर बांधण्यासाठी. आपण नातेसंबंध धोक्यात घालतो.
आणि नैतिकता विसरतो. पण शेवटी त्या घटकेतील आपली कर्मेच आपल्या हातात असतात. जर तुम्ही आयुष्यात तहानलेल्या व्यक्तीला पाणी दिले तर तुमचे तारण होईल. जर तुम्ही नग्न व्यक्तीला कपडे घातले तर तुम्हाला सुरक्षा दिली गेली असेल. तर त्यावेळी जर तुम्ही ती हिसकावून घेतली असेल, तुम्ही ती फक्त गोळा केली असेल, तर त्यावेळी तुम्हाला फक्त यातनाच मिळतील, तुम्हाला फक्त वेदनाच मिळतील. गरुड पुराणाचे हे ज्ञान आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, ते आपल्याला जागृत करण्यासाठी आहे. ते आपल्याला सांगते की ज्या मृत्यूची आपल्याला इतकी भीती वाटते तो येणारच आहे, आणि जेव्हा तो येईल तेव्हा आपले बँक बॅलन्स, आपल्या पदव्या, आपले अनुयायी काहीही कामाचे राहणार नाहीत. त्यावेळी जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या राखेकडे पाहत राहू, तेव्हा आपल्याला एकमेव सांत्वन मिळेल की आपण कोणाचे तरी भले केले आहे हे जाणून घेणे. म्हणूनच शास्त्रे म्हणतात, जोपर्यंत तुमच्या शरीरात जीव आहे तोपर्यंत काम करा, दान करा, सेवा करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाचे नाव घ्या. कारण भगवान विष्णू स्वतः गरुड पुराणात म्हणतात की जो माणूस माझे नाव जपतो, मृत्यूनंतर त्याला मृत्यूदूतांनी नव्हे तर माझे सल्लागाराने नेले जाते. त्याला स्मशानभूमीची भयानक उष्णता आणि एकटेपणा सहन करावा लागत नाही. त्याऐवजी त्याला एका दिव्य विमानात बसवले जाते आणि थेट स्मशानात नेले जाते. स्मशानभूमीतील एका तासादरम्यान आत्म्याला विमानाने थेट स्मशानात नेले जाते. स्मशानभूमीत त्या एका तासादरम्यान आत्म्याला इतर अनेक विचित्र अनुभव येतात. त्याला त्याच्या पत्राद्वारे दिलेले पिंडी आणि तांदळाचे गोळे खाण्याची इच्छा होते. त्यांच्या मुलाने ते दिले. गरुड पुराणानुसार पहिल्या दिवशी पिंडदान करणे खूप महत्त्वाचे आहे. जर पिंडदान विहित विधींनुसार केले नाही तर आत्मा खूप भुकेला पडतो आणि स्मशानभूमीभोवती भटकतो. कधी कधी तो स्मशानभूमीजवळ झाडांना लटकून स्वतःला लटकवतो किंवा तहान भागवण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी जातो. पण शरीराशिवाय तहान भागवता येत नाही. ही तहान शारीरिक नसून आध्यात्मिक आहे आणि ते केवळ मंत्र आणि भक्तीनेच शांत करता येते. जे लोक श्राद्ध आणि पिंडदान निरुपयोगी मानतात त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की हे अन्न शरीरासाठी नाही तर आत्म्याने सुरू केलेल्या प्रवासासाठी आहे. या अन्नाशिवाय पण आत्मा आधीच निघून गेला आहे. या अन्नाशिवाय आत्मा कमकुवत होतो आणि भूत जगात प्रवेश करण्याचा धोका वाढतो. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे आणखी एक मुद्दा असा आहे की आत्मा त्यावेळी त्याच्या पूर्वजांना देखील पाहू शकतो. जर त्याचे कर्म चांगले असेल तर पितृका येथे असलेले त्याचे पंजोबा त्याला घेऊन जाण्यासाठी किंवा धनदास देण्यासाठी येतील. ते त्याला बांधण्यासाठी सूक्ष्म स्वरूपात तिथे येऊ शकतात. ते त्याला सांगतात की घाबरू नकोस, आम्ही तुझे आहोत. या मिलनामुळे आत्म्याला खूप शांती मिळते. पण जर कृत्ये वाईट असतील तर त्याला तिथे फक्त अंधार आणि भयावह आकृत्या दिसतात. तो मदतीसाठी हाक मारतो पण कोणीही येत नाही. हा एकटेपणा नरकाची पहिली पायरी आहे. एकटेपणा ही नरकाची पहिली पायरी आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले शरीर 5 घटकांपासून बनलेले आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अवकाश. जेव्हा शरीर जाळले जाते तेव्हा हे 5 घटक निसर्गात परत येतात. परंतु आत्मा जो या घटकांपासून बनलेला आहे, पण या तत्वांच्या पलीकडे जाणारा आत्मा कायम राहतो. त्याचे सूक्ष्म शरीर, ज्याला यातना देणारे शरीर असेही म्हणतात, ते टिकून राहते. या शरीराद्वारेच तो सुख आणि दुःख अनुभवतो. चितेची आग त्याला जाळू शकत नाही, तथापि मृत्यूची आग त्याला जाळू शकत नाही, पण त्याच्या कृतींची आग त्याला आतून जाळून टाकते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून नाकारतो. आपल्याला आश्चर्य वाटते की मृत्यूनंतर काय होते कोणी पाहिले आहे. मृत्यूनंतर काय होते कोणी पाहिले आहे. विज्ञानाला पुरावा हवा आहे, पण आपल्या आर्य ऋषींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने हे जग पाहिले आहे आणि आपण आपला मार्ग चुकवू नये म्हणून गरुड पुराणाच्या स्वरूपात हा नकाशा आपल्याला दिला आहे. हे एक मार्गदर्शक पुस्तक आहे, एक मॅन्युअल जे आपल्याला या मृत्यूनंतरच्या जीवनात कसं जायचं ते सांगते. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले
तर आपणच हरणार आहोत. ज्याप्रमाणे आपण एखाद्या अज्ञात भूमीत जाण्यापूर्वी नकाशा आणि नियम शोधतो, मरण्यापूर्वी आपल्याला त्याची रचना आणि नियम समजावून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतरचे जग समजून घेणे महत्वाचे आहे. गरुड पुराण असेही स्पष्ट करते की जे अकाली मरतात, म्हणजेच जे अपघात, आत्महत्या, खून किंवा साथीच्या आजारांमुळे अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांची स्थिती त्यावेळी आणखी वेदनादायक असते. त्यांना काय झाले आहे हे समजण्यास ते हरवून बसतात. त्यांच्या जखमा किंवा भाजलेल्या जखमा त्यांच्यातच राहतात. त्यांचे विकृत किंवा जळालेले शरीर पाहून ते आणखी घाबरतात. त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे त्यांची ओढ आणखी खोलवर जाते. त्यांचे जीवनचक्र अद्याप पूर्ण झालेले नाही, म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान केले जाते. अशा परिस्थितीत पिंडदान, तर्पणार आणि नारायण बळी यासारख्या पूजा आणि नैवेद्यांचे महत्त्व अधिक वाढते. जर तुमच्या कुटुंबातील किंवा ओळखीच्या व्यक्तींचा अशा प्रकारे मृत्यू झाला असेल तर त्यांच्या नावाने विशेष पूजा किंवा दान करावे. त्या 1 तासाच्या वेदनेतून त्यांना थोडीशी सुटका मिळाली, जेणेकरून ते एकमेकांना भेटू शकतील आणि भूत जगात भटकू नयेत. तर मित्रांनो, आज रात्री तुम्ही झोपायला जाता तेव्हा एकदा विचार करा की उद्या माझे डोळे उघडले नाहीत आणि मी त्या स्मशानात माझ्या राखीजवळ उभा राहिलो तर मला आनंदी होण्याचे काय कारण असेल? माझ्याकडे असे काही कर्म आहे का ज्यांच्याकडे पाहून मी म्हणू शकतो की माझे जीवन यशस्वी झाले? जर उत्तर नाही असेल तर अजून उशीर झालेला नाही. तुम्ही अजूनही श्वास घेत आहात, म्हणजे तुमच्याकडे अजूनही संधी आहे. आजपासूनच तुमच्या जीवनाची दिशा बदला. द्वेष सोडून द्या, प्रेम वाटा, लोभ सोडून द्या, दान द्या आणि अहंकार सोडून द्या. भक्तीचा सराव करा आणि अहंकार सोडून देऊन भक्ती करा. तुमच्या पालकांची सेवा करा, कारण गरुड पुराणात म्हटले आहे की जो कोणी आपल्या पालकांना दुखावतो त्याला यमलोकाच्या वाटेवर अग्नीतून जावे लागते. जो कोणी दुसऱ्या स्त्रीवर वाईट नजरेने टाकतो त्याच्या डोळ्यात लोखंडी सळ्या बसवल्या जातात. कपटाळी संपत्ती मिळवणाऱ्यांना साप आणि विंचमध्ये राहावे लागते. या वास्तवांना आपल्याला तोंड द्यावे लागते, कारण शेवटी त्या 1 तासात हेच कामी येईल. बाकी सर्व काही इथेच राखेत जाईल. तुमची मोठी घरे, तुमच्या गाड्या, तुमची दागिने, सर्व काही इतर लोक हिरावून घेतील. तुमचा पैसाही तुमच्यापासून हिरावून घेतला जाईल. तुमच्याकडे फक्त तुमचे स्वतःचे शरीर उरेल. तुमच्याकडे फक्त तुमचा स्वभाव आणि तुमची कृती उरतील. जर आजची माहिती, हे सत्य तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले असेल तर ते फक्त एक व्हिडिओ म्हणून विसरू नका. ही एक चेतावणी आहे, एक संकेत आहे. तुमच्या आयुष्यात ते समाविष्ट करा. आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना शांती हवी असेल तर कृपया कमेंटमध्ये पूर्ण भक्तीने ओम नमो नारायणा किंवा ओम शांती लिहा. हा छोटासा मंत्र त्या भटकणाऱ्या आत्म्याला सकारात्मक संदेश देईल. ते ऊर्जा प्रदान करू शकते. आणि हे सत्य तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की सांगा, जेणेकरून ते देखील या अज्ञानाच्या झोपेतून जागे होतील. लक्षात ठेवा, मृत्यू हे अंतिम सत्य आहे, परंतु कर्म हे मृत्यूपेक्षा मोठे सत्य आहे. आपल्याला अनेकदा मृत्यूची भीती वाटते, परंतु आपण त्याची भीती बाळगू नये. आपल्याला अनेकदा मृत्यूची भीती वाटते, आपण वाया घालवलेल्या आयुष्याची भीती बाळगली पाहिजे. आपण एखाद्याच्या डोळ्यात आणलेल्या अश्रूंची भीती बाळगली पाहिजे. आपण तोडलेल्या विश्वासाची भीती बाळगली पाहिजे, कारण या अशा गोष्टी आहेत ज्या स्मशानभूमीत आपल्याला या गोष्टी डोळ्यासमोर निहाळतील. शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते की जीवन एक धर्मशाळा आहे. आपण सर्वजण येथे प्रवासी आहोत. काही लवकर निघतील, काही उशिरा, पण सर्वांना एकाच स्मशानभूमीत जावे लागेल. ते त्याच अस्थींमध्ये विलीन होतील. मग आपण हा प्रवास इतका सुंदर का बनवू नये की जेव्हा आपण निघून जाऊ तेव्हा लोक आपल्यासाठी रडतील, टीका करणार नाहीत. काही पैसे कमवा, जेणेकरून आपण त्या स्मशानात जाऊ तेव्हा आपण असे पुण्य कमवूया की जेव्हा आपण त्या स्मशानात एकटे उभे राहतो तेव्हा आपल्याला भीती वाटू नये. त्याऐवजी आपण आपले जीवन नीतिमत्तेने जगल्याबद्दल समाधानाची भावना अनुभवूया
आणि जेव्हा मृत्यूचे दूत येतात तेव्हा आपण हसून त्यांच्यासोबत एका नवीन आणि चांगल्या प्रवासात सामील होऊया. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण नक्कीच लिहा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.